राग द्वेष वियुक्त ही तू विषयान इंद्रियहिश्चरन् आत्मवश्यैहि विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति। तू राग द्वेष युक्त ही आत्मवश्यैहि इंद्रियैहि विषयांचरण विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति। तू परंतु राग द्वेष वियुक्त ही म्हणजे राग आणि द्वेष यांनी रहित असणाऱ्या, आत्मवश्यही आणि आपल्या वशीभूत असणाऱ्या अशा इंद्रियांनी विषयांचरण विषयांचा अनुभव घेणारा विधेयात्मा ज्याचं अंतःकरण हे त्याच्या इच्छेनुरूप कार्य करतं असा प्रसादम अधिगच्छति, तो प्रसादाला म्हणजे चित्ताच्या प्रसन्नतेला म्हणजे चित्ताच्या स्वास्थ्याला अधिगच्छति प्राप्त होतो। भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला मनुष्य जीवनाच्या अधोगतीला कारण विषयांचं ध्यान आहे असं सांगितलं। विषयान ध्यायते पुंसा, आणि त्याची अधोगती कशी होते त्या अधोगतीचा क्रम पण परमात्म्याने सांगितला। काय आहे की हे स्थितप्रज्ञ दर्शन आता चालू आहे, ज्याची स्थितप्रज्ञा म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, आणि ती स्थिर कुठं झाली तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी। तुम्ही म्हणा दुसऱ्या ठिकाणी स्थिर होते का? दुसऱ्या ठिकाणी कुठेही स्थिर होऊ शकत नाही। बुद्धीला स्थैर्याला जर बुद्धीला स्थैर्य पाहिजे असेल तर ते स्थिर असणारं आत्मस्वरूप आहे फक्त। या ठिकाणी नित्य फक्त परमात्माच आहे, आणि नित्य असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी जर ही बुद्धी लीन होईल किंवा ही बुद्धी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समर्पित होईल तरच तिच्या ठिकाणी नित्य स्वास्थ्य प्राप्त होईल। स्वास्थ्य या शब्दाचा अर्थ सुद्धा आहे। आपले विद्यानंद स्वामी न विचारलं तुमचं स्वास्थ्य कसं आहे तर ते काय सांगायचे, स्वास्थ्य ठीक आहे, कारण स्वस्मिन स्थितः स्वस्थः, जो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहतो त्याला स्वस्थ म्हणता येतं, बाकीचा कोणी स्वस्थ म्हणायचंच नाही। नाही आम्ही तुम्हाला प्रकृतीच्या दृष्टीनं विचारलं, मग ते म्हणे प्रकृती कधीच स्वस्थ होत नाही, ती कायम अस्वस्थच असते। त्रिगुणांचं जेव्हा वैषम्य होतं तेव्हाच त्रिगुणाचा विकाराला सुरुवात होते। त्यामुळे प्रकृती कधी स्वस्थ नाही, आणि स्वस्थ जे आहे ते कधी स्वास्थ्य कधी बिघडतच नसतं। बरं आहे का विचारायचा प्रश्न नाही, ते कधी वाईट असलं ते निरपेक्ष स्वस्थ। आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहणारी वृत्ती ही कायम स्वस्थच असते। थोडक्यात काय की विषयांचं नुसतं त्यांनी लिहिलं, विषयांचे ध्यान विपाये ही आहे मन तरी एवढे पतन गिवसित पावे। विषयाचं चिंतन म्हटलं का स्वस्थता कधीच नाही, आणि आत्मस्वरूपाचं चिंतन म्हटलं की अस्वस्थता कधीच येणार नाही। तेव्हा तो क्रम भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितला। सर्व अनर्थस्य मूलम उक्तम विषयाभिध्यानम। भाष्यकार म्हणतात की सर्व अनर्थाचं मूळ कारण काय असेल तर विषयांचा अभितः ध्यानम, म्हणजे सर्व प्रकाराने विषयाचं चिंतन। काही कुठेही जरी मनुष्य असला तरी चिंतन काय आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं चिंतन करतो त्या पुरुषाला कधीही या ठिकाणी ही स्वस्थता शांतता समाधान सुखशांती त्याला कधीही प्राप्त होत नाही। ही अनर्थाचंच मूळ आहे। काय आहे की हे जे स्थितप्रज्ञ दर्शन हे जे विशेष करून 18 श्लोक आहे याचं जेव्हा आपण चिंतन करायला लागलं तर जगातील सगळ्यात मोठा असणारा महामानव, त्या महामानवाचं हे एक व्यक्तिचित्रण आहे, आणि हे व्यक्तिचित्रण वस्तुनिष्ठ आहे, स्वानुभूतीवर आधारित आहे। हे वेद प्रामाण्याने या ठिकाणी असा महापुरुष सिद्ध होतो।
युक्तीनं अशा प्रकारचा आदर्श पुरुष असू शकतो ही गोष्ट सिद्ध होते आणि ज्या महापुरुषाने अनुभव घेतला त्याला अनुभवाने ही गोष्ट सिद्ध होते. बरेच लोक असं म्हणतात की हे जे आहे ना हा एक प्रकारचा आदर्श म्हणजे मानवी जीवन कसं असं. लोक निबंध येतो ना विद्यार्थ्यांना, मी पंतप्रधान झालो तर, आता निबंध लिहितो मग पंतप्रधान झालो तर काय काय करील त्याच्या कल्पना तो रंगवतो. मी पक्षी झालो तर मी काय करील अशा प्रकारच्या रंगवतो. तसा ह्या स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये सगळ्या एक कल्पनाचित्र किंवा मनोरथ मात्र असं दिसतं. एक गोष्ट फार अवघड आहे असं वाटतं. जसं एव्हरेस्ट शिखर किंवा तुमचं काय गौरी शंकर, त्याला मनुष्यांनी चढणं म्हणजे काय साधारण गोष्ट आहे का? पण कधीतरी एक शेर्पा तीनसिंग चढून गेलाच की नाही. पण हे गीतेतले जे आदर्श मानवाचं चित्र आहे तर हे कोणालाच होता येत नाही असं आदर्श मानव. असं काही लोक ज्या लोकांना केवळ तार्किक किंवा ज्यांना विषयापासून वाचून सुख आहे ही कल्पनाच सहन होत नाही, त्यांना ह्या निर्विषय असणाऱ्या आत्मसुखाची कधी कल्पनाच करता येत नाही. त्यांच्या कल्पना भौतिकतेच्या पुढं जात नाही. नेमकं अध्यात्म कधी सुरू होतं? जिथं भौतिक विज्ञान पूर्णपणे माघार घेतं तेव्हा कुठं अध्यात्माला सुरुवात होते. आणि अध्यात्माला प्रारंभ केल्यानंतर अध्यात्माच्या सर्वोत्कृष्ट असं असणारं जे व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि हे आदर्श म्हणून नाही, केवळ असं असं असावं हे मनोरथ मात्र नाही किंवा ही संकल्पना मात्र नाही, तर ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा मनुष्याला खरी अपेक्षित जे आहे ना ही स्थिती आहे. आणि ही स्थिती कोणाला अपेक्षित आहे? सर्व मानव मात्रांना अपेक्षित आहे. पण कोणी आपापलं विश्लेषण, त्याचं समीक्षण, त्याचा आलोचना करत नाही आणि त्यामुळं आपल्याला हे लक्षात येत नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये ही गीता मैया येईल आणि गीतेविषयी ज्ञानेश्वरीविषयी ज्याच्या अंतकरणात अतीव आदर किंवा श्रद्धा होऊन संत सम्राट माऊलींनी जे हे जे व्यक्तिचित्र रेखाटन केलेलं आहे, उदाहरणार्थ श्रेष्ठ असणाऱ्या भक्ताचं ज्ञानी भक्ताचं लक्षण, स्थितप्रज्ञाचं लक्षण, त्रिगुणातीताचं लक्षण, अशा प्रकाराने जे वर्णन केले तर ही सर्व मानवी जीवनामध्ये आवश्यक गोष्टी आहेत. मानवी जीवनामध्ये ह्या गोष्टी केल्या तरच जे सुख प्राप्त होतं, त्या सुखाची सुद्धा मानवी जीवनामध्ये आवश्यकता म्हणण्यापेक्षा सारखी आतून मनुष्य त्याच गोष्टीसाठी लालायित आहे. परंतु त्याच्यासाठी सुरुवातीला विषाप्रमाणे आणि नंतर अमृताप्रमाणे होणारे जे परिणाम आहेत तर त्या ठिकाणी त्या विषाचं पचवणं हे त्याला वाटत नाही. यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपम. सुरुवातीला विषासारखा आहे, नंतर अमृतासारखा आहे. तर इतका मध्ये जो काही अवकाश आहे अमृताचा आस्वादन घेईपर्यंत विषाने सुरुवात करायची आणि अमृतात परिसमाप्ती होईपर्यंत जेवढा साधनेचा जीवनातील कालखंड आहे त्यासाठी लागणारं जे सात्विक धैर्य ते सहसा कोणाच्या ठिकाणी असत नाही. आणि त्यामुळं त्याला वाटतं की हे असं कसं जीवन. या ठिकाणी जसं शब्दस्पर्शादिकांचं सुख टाकून दिलं तर आपल्याला हे सुख प्राप्त होतं. आणि शब्दस्पर्शादिकांचं सुख टाकलं आणि समजा हे अतिंद्रिय सुख आपल्याला मिळालं नाही तर आपलं जीवनच फुकट किंवा निरर्थक होणार तर नाही ना. या कारणासाठी जी काही आपल्याला विषय सुखाची अनुभूती आहे ती विषयाचं सुख नाही, ते आत्म्याचं सुख आहे. आणि या ठिकाणी ते विषयांच्या माध्यमातून अभिव्यक्त झालेलं आहे. अभिव्यक्त झालेलं सुख हे खरं सुख नाही. त्या सुखाचा मूलभूत असणारा जो स्रोत आहे तो स्रोत आपला आत्मा आहे आणि तो नित्य सुखरूप आहे. त्याची आणि दुःखाची कधी ओळखच झाली नाही. ते दुःख संबंध रहित निर्भेळ असणारं जे सुख आहे त्या सुखातच आपण रमलो तर आपल्याला स्वप्नात देखील दुःखाचा संबंध येणार नाही. अशा प्रकारचं सात्विक धैर्य आणि अशा प्रकारचे आलोचना किंवा अशा प्रकारचं गंभीर चिंतन किंवा वस्तुनिष्ठतेची तपासणी आपण करत नाही. आणि त्यामुळे ही स्थिती आपल्याला दुर्दशा किंवा एक प्रकारची अत्यंत हीन अशा प्रकारची आपल्या जीवनाची स्थिती आपल्याला वारंवार पदोपदी अनुभवावी लागते. अशी खरी वस्तुस्थिती आहे. जो कोणी
तुकाराम महाराज म्हणतात, कोण हा भाग्याचा आयशी आशी बोले वाचा. असा एखादा भाग्यवान पुरुष असतो की ज्याला ह्या गोष्टी समजावून घ्याव्या वाटतात. आणि असा एखादा इतका भाग्यवान पुरुष असतो की असा भाग्यवान पुरुष त्याच्या जीवनामध्ये त्याला भेटतो आणि तो त्या भाग्यवान पुरुषाला यथार्थ उपदेश करतो. म्हणून त्यांनी लिहिलं की आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत पश्यती काय, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत चैनमन्यः शृणोती, श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित. या ठिकाणी आपण कितीही या शब्दांचा या ठिकाणी वेध घेतला आणि त्याचा अर्थही जरी कळून घेतला, परंतु तो शब्दार्थ ज्या परमपुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये साधनेचं जे काही स्थान आहे आणि साधनेचे जे कष्ट आहेत, त्या साधनाच्या कष्टाला जर आपल्याला झेलायचं नसेल आणि त्या स्थानाची इच्छा केली तर ते स्थान आत्तापर्यंत कोणालाही प्राप्त झालं नाही. म्हणून ह्या स्थितीला जाण्यासाठी वैराग्य, नित्यानित्य विवेक किंवा तुमच्या अंतःकरणामध्ये शेवटपर्यंत मुक्त होईपर्यंत तीव्रतर असं मुमुक्षुत्व असणं, त्याला इंद्रियांचा संयम, मनाचा संयम असणं, म्हणजे समाधी षटक ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळी साधनांनी संपन्न असेल तो पुरुष निश्चित ह्या स्थितीपर्यंत, ह्या स्वास्थ्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी सांगितलं की मनुष्याला सर्वात अनर्थाचं कारण जर कळलं तर मग त्याला अनर्थ कसा टाळता येईल आणि आपला स्वार्थ, आपली आत्मस्थिती आपल्याला कशी प्राप्त करता येईल याच्याकडे त्याची प्रवृत्ती होईल. म्हणून अगोदरच्या ह्या श्लोकांमध्ये जे सांगितलं ते हे सांगितलं की सर्व अनर्थस्य मूलम विषयाभिध्यानम, सगळ्या अनर्थाचं मूळ विषयाचं चिंतन आहे. का सुषुप्तीमध्ये मनुष्य सहजच उठल्यानंतर म्हणतो की मी अत्यंत आनंदाने झोपलो होतो आणि मला काही कळलं नाही. तो आनंद जरी अज्ञानाने आवृत्त असला पण त्या आनंदाची अनुभूती आहे जीवाला. आता एवढा तरी विचार त्यांनी केला पाहिजे की हा आनंद आला, मी दिवसभर ज्या आनंदाच्या प्राप्तीसाठी विषयाच्या माध्यमातून दिवसभर वनवन केली तरी मला असा आनंद आला नाही. आणि तो आनंद कोणताही विषय नसताना या ठिकाणी मला अनुभवाला आला. याचाच अर्थ काय आहे, जर विषयात आनंद असता तर मला विषय झोपेमध्ये आनंदाची अनुभूती आली नसती आणि विषयामध्ये मला जो आनंद अपेक्षित आहे की जो नित्य आहे, जो निरतिशय आहे, म्हणजे ज्या आनंदात सारखा दुसरा आनंद नाही आणि ज्या आनंदापेक्षा श्रेष्ठ आनंद दुसरा नाही, असा अनुभव मला जन्मल्यापासून, कळायला लागल्यापासून आत्तापर्यंत दिवसभर केलेल्या वनवणीमध्ये विषयाचं केलेलं संपादन ते मला ह्या सुखस्वास्थ्य त्याने मला कधीही प्राप्त झालं नाही. असं जर पाहिलं आणि ज्या अर्थी सुषुप्ती अवस्थेमध्ये विषय नाहीत आणि मला सुखाची उपलब्धी आहे, याचा अर्थ विषयात सुख आहे हा माझा भ्रम आहे, असा कोणी पण विचार करू शकतो. आणि मग उलट असं म्हणतो विषयात सुख शोधणं हे तर मूर्खपणाचं आहेच आहे, परंतु या ठिकाणी विषयात सुख शोधणं म्हणजे दुःखाचा पाठलाग करण्यासारखं आहे. दुःख जर पळत असेल तर त्याला आपल्या सन्मुख करून घेण्यासारखं आहे. कारण दिवसाभर केलेला प्रयत्न काय आहेत, फक्त विषय मिळवणं, विषयाचं चिंतन, विषयाची प्राप्ती, विषयाचा भोग किंवा तो जे आनंदाचं स्वरूप आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, आनंद, प्रमोद, काय प्रियमोद आणि प्रमोद. विषय पाहिला की सुख झालं, विषय प्राप्त झाला की सुख झालं, विषयाचा भोग झाला सुख झालं. परंतु कोणतंच सुख म्हणेपर्यंत सुद्धा थांबलं नाही. जशी आकाशात वीज चमकावी आणि क्षणात तिचा नाश व्हावा, अशाच प्रकारचं. बरं, जेवढे दिवस उगवले तेवढे ते सगळे दिवस असेच गेले, त्याच्यात काहीच फरक नाही. ज्ञानोबारायांना विचारलं तुमचं काल कसा चालला आहे, त्या आपलं तर नामदेवराय सांगतात ना, जो दिवस उगवला आणि तो ज्ञानदेवे सार्थक केला. ज्ञानोबारायांना मात्र हे आता तत्त्व कळलं की जो दिवस उगवला तो ज्ञानोबारायांनी सार्थक का केला, तर त्या ठिकाणी दुःखरूप विषयामध्ये सुखाचा शोध करण्याच्या कधीही ते तयारीला लागले नाही. आणि आत्मसुखेची निर्भिन्न जे आत्मसुख आहे त्या अभेद स्वरूप असणारा जो आत्मा, त्या आत्म्याच्या ठिवाय सुख कुठंच
नाही असं जाणून आत्मस्वरूपाच्या त्याला अंतर्मुख केलेल्या वृत्तीनं फक्त आत्मस्वरूपालाच विषय केलं. आणि त्याला मग मात्र त्यांना उदाहरण पण देता आलं की हरू म्हणे नेनिजे जैसे देविका स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हे जे गीता तत्व आहे किंवा गीतेमध्ये प्रतिपादन केलेलं तत्व आहे ते नित्य नूतन आनंदाची वृद्धी करून जीवनमुक्तीला विषया वाचून विलक्षण सुखाचा आत्मसुखाचा अनुभव करून देणारा आहे. अशा प्रकारचा ज्ञानोबारायांनी जेव्हा याचा अनुभव सांगितला तर त्या अनुभवाला अनुसरण्यासाठी आपण जरी कितीही दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, अर्थाचाही विचार केला आणि जर त्याच्या अनुभूतीसाठी आपलं मन लालायित नसेल तर तत किम अशी स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हे जे 18 श्लोक आहेत ह्या 18 श्लोकाचं विशेष करून मनुष्याने अत्यंत अंतर्मुख वृत्तीनं याचा वेध घेतला पाहिजे. आणि तो वेध कोणता तर अनुभव फल पर्यवसित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच्या हात धुवून पाठीमागं लागलं. किंबहुना आपल्या जीवनाचा स्थायी भाव म्हणजे स्थितप्रज्ञतेची प्राप्ती असं जर असेल तर ह्या गोष्टी आपल्याला एक एक गोष्टी समजल्याचा आनंदही होतो किंवा समजतात. पण इथं सांगितलेली स्थिती जी आहे ती प्रयत्नपूर्वक कोणी करील, कोणाला स्वाभाविक होईल. सिद्धाला ही स्थिती स्वाभाविक असेल, आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पण प्रयत्नाची पराकाष्ठा जेव्हा होईल तेव्हा हे आपला स्वभाव होईल. तेव्हा म्हणजे हे आपलं स्वरूप आहेच आहे. त्याच्यासाठी का असं काही नाही का जगामध्ये कोणाला अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. या ठिकाणी तुकाराम महाराजांचा साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. इतरांनी हा बचनाग नावाचा विषय, परंतु ते विष थोडं 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 घेतलं, अभ्यास वाढवला तर त्या मनुष्याला तोळाभर बचनाग वत्सनाभ म्हणतात त्याला, तर त्या वत्सनाभ तो खाऊ शकतो. तसा हा अभ्यास जो आहे स्थितप्रज्ञतेचा हळूहळू जर मनुष्य केला तर या मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे. परंतु हा अभ्यास न करता हे कोणालाही प्राप्त होणार नाही, जगामध्ये कोणालाही प्राप्त झालं नाही. त्याच्यासाठी तर या तपस्येची आवश्यकता आहे. हे प्रत्येक गोष्ट अभ्यसनीय आहे. पुन्हा 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 त्याची आवृत्ती करणं आवश्यक आहे. आणि हे खरं कधी प्राप्त होईल जेव्हा आपल्याला त्याची गरज वाटेल तेव्हा. जर आपल्याला जोपर्यंत त्याची गरज वाटत नाही तोपर्यंत आपल्याला जे काही अनित्य असणारं, मिथ्या असणारं, पारतंत्र्य दूषित असणारं असं जे किंवा दुःख मिश्रित असणारं सुख, त्या सुखावरच आपण समाधान मानतो. पण ह्या सुखाची एकदा झळक लागली तोपर्यंत लागली मग तो मनुष्य विषय सुखाकडे कधीही विषयाच्या ठिकाणी सुखाचा शोध करण्याचा प्रयत्न करणार नाही. जसं तो उपमन्यूस ना, त्या उपमन्यूला त्याला पिठाचं दूध करून देत होती आई, पण ज्या वेळेला त्याला खरं दूध प्यायला मिळालं त्यांनी तो दूध पिण्याला नकार दिला. तसं ते ना तयाशीच विषय हे गोमटे आवडती जयापे आपण पे नाही दिठे तयाशीच स्वसुखाचे सदा खराटे. ज्याला आपलं आत्मसुख दृष्ट नाही त्यातपर्यंत त्याला विषयाच्या ठिकाणी सुख आहे असं वाटतं. आणि एकदा कळलं की मग विषयात सुख आहे काय, हे बोलण्याचीच काय ये रवी ना, ये रवी विषयी सुख आहे हे बोलण्याचे सारखे नव्हे तरी का विद्युत स्फुरणे न पाहे जगा माझी. म्हणे आज काय दिवा लाईट कशाची गरज नाही, कारण वीज चमकली सगळं जग प्रकाशित झालं. पण प्रकाशित झालं, वीज चमकली म्हणेपर्यंत सुद्धा वीज राहत नाही. अशा प्रकारचं हे विषय सुख इतकं अनित्य आहे. त्यांनी लिहिलं तर श्लोक आहे आचार्यांचा, आपण नेहमी चिंतन करत असतो. एक एक दिवस या ठिकाणी याती क्षयम यौवनम आयुर्नश्यती पश्यताम प्रतिदिनम याती क्षयम यौवनम प्रत्यायांती गताः पुनर्न दिवसाः कालो जगद्भक्षकाः लक्ष्मीस्तोय तरंगभंग चपला विद्युच्चलम जीवितम तस्मान माम शरणागतम शरणद त्वरक्ष रक्षाधुना. आचार्य त्या ठिकाणी म्हणतात की आयुर्नश्यती पश्यताम प्रतिदिनम, दररोज आपल्या आयुष्याचा एक एक दिवस कमी होत आहे आणि त्या आयुष्याचा क्षय होत आहे.
याती क्षयम यौवनम, आणि ज्या तारुण्यामध्ये आपल्याला मनोबद्ध बल, शारीर बल आणि बुद्धिबल आहे, तर ते तारुण्यसुद्धा कालाच्या ओघामध्ये ते क्षयाला चाललेलं आहे. याती क्षयम यौवनम प्रत्यायांती गताहन पुनर्दिवसाः, गेलेला दिवस पुन्हा कधीही परत उगवत नाही. असं सांगितलं. आणि पुढं कालो जगद्भक्षकः, हा काल जो आहे तो ह्या सगळ्या जगताचा ग्रास घेण्यासाठी टपून बसलेला आहे. कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला, लक्ष्मी धन वगैरे जे आहे तर जसा पाण्यात तरंग उठतो आणि नाहीसा होतो त्याप्रमाणे हे धनाची स्थिती आहे. आणि विद्युत चलम जीवितम, जे आपण अमरपट्टा घेऊन ह्या जीवनामध्ये आपण आलेलो आहे असं वाटतं, तर हे कसं आहे, विद्युत चलम क्षणभर चमकावी असं हे क्षणभंगूर असं जीवन आहे. आणि मग हे जेव्हा कळलं त्यावेळेला लगेच आचार्य पुढं काय म्हणतात, तस्मान माम शरणागतम शरणद तो रक्षाधुना. अशा वेळेला ह्या भौतिक कोणत्याही वस्तू व्यक्तीपासून आपल्याला शाश्वत सुख कधीच मिळणार नाही ही चित्ताची धारणा का एकदाची झाली तर तो मनुष्य ह्या जगन्नियंत्या परमात्म्याच्या चरणकमलाजवळ काय होतो, नतमस्तक होतो. आणि आता त्याच्या दृष्टीनं मी, माझं बळ याचा त्याला कुठलाही अहंकार किंवा तादात्म्य भ्रांती ही त्याला करावीशी वाटत नाही. आणि त्यामुळं तो काय म्हणतो, भगवान मी तुला शरण आलो, शरणागतम मी तुला शरण आलेला आहे, माम शरणद तू रक्षा अधुना, आता तूच फक्त माझा रक्षण करता आहेस, आता माझं दुसरं कोणीही रक्षण करू शकत नाही. असा हा पुरुष ईश्वर निष्ठेच्या ठिकाणी जागृत होतो. मग त्या ईश्वराचं वेद प्रतिपाद्य स्वरूप, त्या ईश्वराचं असणारं आपल्या सहित असणारं अधिष्ठान, त्या अधिष्ठानाचा शोध सत्संगतीत सत्शास्त्राच्या द्वारा घेण्याला प्रवृत्त होतो. आणि ही सगळी भाग्य आपल्याला ज्ञानोबारायांच्या कृपेने प्राप्त झालेले आहेत. आणि अशा वेळेला आपल्याला ज्ञानोबाराय, भाष्यकार, व्यासाचार्य ह्या सगळ्या गोष्टी इतक्या रीतीनं समजावून सांगतात की पहिल्यांदा तुमचा अनर्थ कुठून झाला हे तुम्हाला जर कळलं तर तुम्ही त्या अनर्थापासून दूर व्हाल. आणि त्या अनर्थाचं बीज कोणतं असेल तर सर्व अनर्थस्य मूलमुक्तम विषयाभिध्यानम, विषयाचं चिंतन केलं की अनर्थ आहे. म्हणून विषयातला पहिल्यांदा विषय चिंतन किती घातक आहे. नुसतं ज्या वेळेला चिंतन करायला सुरुवात करतो आपण त्याच वेळेला जर आपण पाहिलं तेव्हा चित्ताची चंचलता होते. हा विषय, अमुक एक विषय मला प्राप्त व्हावा असा अंतःकरणामध्ये ज्या वेळेला पहिलं स्फुरण होतं तेव्हा आपलं चित्त स्थिर, पूर्वीचं अव्यवहितपूर्वक क्षणी चित्त काय होतं, स्थिर होतं. आणि उलट ते विषयप्राप्तीचा जेव्हा आपला विचार मनात आला त्याच वेळेला अंतःकरणवृत्ती चंचल झाली. आणि जसं पाणी जर सारखं हलत असेल तर त्या पाण्यामध्ये सूर्याचं स्थिर प्रतिबिंब कधी पडेल का, कधीच पडणं शक्य नाही. त्याप्रमाणे मनुष्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडतात, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण शास्त्र आपल्याला सावध करते, आता संत जागे करतात, आता जागा रे बहिनो जागा, तरीसुद्धा आपण लक्षात घेत नाही की शास्त्र आपल्याला सांगतं की विषयाकार अंतःकरणवृत्ती झाली तेव्हापासूनच तिच्यामध्ये चांचल्य सुरू होतं. बरं, विषयाचे चिंतन करणारी वृत्ती आपोआप विषय हे मलिन आहेत. त्यामुळं त्या चित्ताला सुद्धा काय करतं, जसे जसे विषयाचं चिंतन करू तसं तसं चित्त मलिन होत जातं, तसं तसं ते अस्थिर किंवा चंचल होत जातं. आणि त्याच्यामध्ये त्याचा अधिष्ठान सुखरूप असून आत्म्याचं कधीही त्याच्यामध्ये सुखरूप आत्म्याचं प्रतिबिंब जसं तसं यथार्थ रीतीने पडत नाही. प्रतिबिंबालाच ते ग्रहण करण्याचं सामर्थ्य यथार्थ रीतीनं त्याच्या ठिकाणी राहत नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण जागृत असलं पाहिजे. आणि असं जर असलं, एकदा कळलं का विषय चिंतन हे मनुष्याला अधिक घातक आहे, त्याच्यापेक्षा विषयाच्या ठिकाणी जर आपल्याला त्या विषयाची प्राप्ती करून घेतलं म्हणजे दुःखाची मुहूर्तमेढ केल्यासारखे. विषयाची प्राप्ती झाली ना, आता निश्चित आपल्याला दुःख प्राप्त होणार हा विचार सुरू व्हायला पाहिजे. आणि विषयाचा भोग म्हटलं का मग तर काही नाही. मग विषयाचा भोग झाल्यानंतर कारण काय आहे की कोणताही संयोग हा विप्रयोगांतः, विषयाची प्राप्ती झाली, विषयाचा भोग झाला, संयोग झाला, तर संयोग जो आहे तो निश्चित पूर्वी काय होता,
त्याचा वियोग होता. आता काय झाला? संयोग. वियोगाचं पर्यवसान कशात झालं? संयोगामध्ये. आणि संयोगाचं कशात होईल? वियोगामध्ये होईल. आणि त्यावेळेला मासा जसा पाण्यातून काढल्यावर तडफडतो त्याप्रमाणे आपली अंतःकरणाची स्थिती होणार. बरं, हे अनुभव जीवाला पदोपदी नाहीत काय? जरी पदोपदी असले तर जीव काय झाला? जीव काय भ्रमले या कामी. सगळे ह्या विषयेने जीव भ्रमिष्ट झालेले आहेत. बरं, हे हिशेब आपण कळून घेऊ. भ्रमिष्ट झालेत, सगळेच झालेत. त्याच्यातून उत्तीर्ण होण्याचा उपाय काय? आणि तो उपाय शास्त्र किंवा संत सांगत असून जर आपण तो मनावर घेतला नाही तर मग आपल्यासारखे अभागी आपणच आहोत. शास्त्र सांगत असताना शास्त्र विचाराकडे उपेक्षा, संत सांगत असताना संत विचाराकडे उपेक्षा. याचाच अर्थ काय? लोह परिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे कायबा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले. हा विचार आपण घ्यायचा. आणि हा विचार विषयान ध्यायते पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. प्रणश्यती म्हणजे बुद्धी आहे परंतु त्या बुद्धीचा नाश झालेला आहे. म्हणजे तिच्या ठिकाणी ब्रह्ममयी वृत्तीला सोडून त्या ठिकाणी विवेक करण्याची अयोग्यता, कार्याकार्य विवेक तिचा संपला. आणि जर पुरुषार्थाची जर अयोग्यता आली, ती बुद्धी असली काय आणि नसली काय. म्हणून त्या बुद्धी असून नसल्यासारख्या असल्यामुळं त्या बुद्धी नाशात काय झालं? म्हणजे अविवेकाला प्राप्त झालेल्या बुद्धीचा सर्व प्रनाश झाला. म्हणजे पुरुषार्थात पुरुषार्थ अयोग्यता भवती. पुरुषार्थाला तो योग्य मनुष्य राहत नाही. कोणत्या पुरुषार्थाला? चारही चतुर्विध पुरुषार्थ त्याला साध्य होत नाही. वास्तविक हे 3 पुरुषार्थच नाही. खरा पुरुषार्थ आहे फक्त मोक्ष. मग मोक्षाची तर त्याला कधीच योग्यता प्राप्त होत नाही असं सांगितलं. मग आता अथ इदानीं मोक्ष कारणम इदम उच्यते. म्हणून आता मोक्षाचं काय कारण आहे ते या ठिकाणी सांगतात. मोक्षाचं काय कारण आहे तर ते सांगतात रागद्वेषयुक्तही. जे आता या ठिकाणी राग आणि द्वेष म्हणजे एखाद्या वस्तूविषयी अनुराग असणं, प्रीती असणं याला म्हणतात राग. आणि एखाद्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ज्वलनात्मिका मत्सराची, असूयेची, क्रोधाची, आजची अंतःकरणाची वृत्ती होणं याला म्हणतात द्वेष. आणि हे जे रागद्वेष आहेत त्या रागद्वेषांनी रहित आणि आत्मवश्य. आता हे मोक्षाचं कारण काय आहे? मोक्षाचं कारण पहिल्यांदा काय पाहिजे? आपली जी इंद्रिये आहेत त्या इंद्रिये आणि आपलं जे मन आहे ते मन हे दोन्हीही रागद्वेष रहित असले पाहिजे. म्हणजे विषयांच्या विषयी प्रेम पण नाही आणि त्यांच्याविषयी द्वेष पण नाही, त्यांच्याविषयी द्वेषाची पण भावना नाही. कारण काय आहे? राग म्हटलं का द्वेषाच्या सापेक्ष आहे आणि द्वेष म्हटलं की रागाच्या सापेक्ष आहे. आणि आपलं वस्तुस्वरूप जे आहे, आपलं स्वस्वरूप जे आहे ते रागाचा विषय आहे का द्वेषाचा विषय आहे? ते राग द्वेष विवर्जित आहे. मग ज्या अंतःकरणाने रागद्वेष विवर्जित असं आपल्या आत्मतत्वाला विषय करायचं, अर्थात ते रागद्वेष विवर्जित अंतःकरण असलं पाहिजे. हा परमार्थ आहे तो आत्म्याचा आहे का अंतःकरणाचा आहे? तो अंतःकरणाचा आहे. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं तर आपली परमार्थाची वाटचाल चालू आहे. नाहीतर लोक म्हणतात कामक्रोधविहीन अंतःकरणाचे असू द्या पण आत्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. आत्मा असंग निर्विकार आहे. स्वामी महाराज म्हणायचे आत्मा असंग आहे हे बरोबर आहे ना, पण आत्म्याच्या असंगत्वाविषयी तू निसंग झालेला आहे. कारण तुला अंतःकरण वृत्ती जी आहे ती अंतःकरण वृत्ती तुला जर आत्माकार करता येत नसेल तर ह्या ठिकाणी हा तुझा केवळ पलायनवाद आहे किंवा ही तुझी दांभिकता आहे किंवा तुझी ही आत्मवंचना आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात इदम मोक्ष कारणम उच्यते. आता मोक्षाचं कारण काय आहे तर मोक्षाला पहिल्यांदा रागद्वेष चालत नाही. आणि ते रागद्वेष म्हणजे रागद्वेष हे अंतःकरणाचे धर्म आहे का इंद्रियांचे आहेत? चौथ्या अध्यायात सांगणार आहे काय इंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थित. प्रत्येक इंद्रियामध्ये सुद्धा रागद्वेष सामावलेले आहेत. म्हणजे प्रत्येक इंद्रियांना त्या त्या विषयाची चटक लागणं हे रागच आहे ना. आणि त्या प्रतिकूल विषयांच्या विषयी अंतःकरणातून तिटकारा असणं, तिरस्काराची वृत्ती असणं हा द्वेषच आहे की नाही? याचा अर्थ ही जी आपली वृत्ती आहे
ती राग आणि द्वेषात्मक चालत नाही, ती उपेक्षात्मक वृत्ती असली पाहिजे. म्हणजे ते पदार्थाबद्दल प्रेम पण नाही आणि द्वेष पण नाही. हे कधी होईल? राग द्वेष वियुक्त कधी होईल? जर आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं तर. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राग आहे का? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वेष आहे का? दोन्ही नाही. म्हणून आपल्या बरं, ह्या अंतकरणातल्या रागद्वेषानेच काय केलं? आपल्या आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाला आपल्याला प्रतिबंध केलेला आहे. म्हणून आपल्याला ते विषय कधी रागद्वेषमुक्त मनुष्य होईल? खरा रागद्वेषमुक्त का नुसता अभ्यास करीत गेला, ह्या पदार्थाचा राग धरायचा नाही, प्रेम धरायचं नाही, ह्या पदार्थाचा द्वेष करायचा नाही, असं जर म्हटलं तर कोणत्या तरी आकाराची वृत्ती होईलच की नाही? रागद्वेष दर्शवलं कोणत्या ना कोणत्या आकाराची वृत्ती होतच जाणार. आणि मग फार झालं तर काय होईल? त्या रागद्वेषाच्या निवृत्तीचा उपाय म्हणजे तो मनुष्य प्रत्याहारापर्यंत पोचेल. बरोबर आहे ना? प्रत्याहारापर्यंत पोचेल. प्रत्येक वेळेला काय होतं? विषयाचं ज्ञान होतं, वृत्ती राग किंवा द्वेषाकार होते, तिचं तो नियमन करतो. पण ती नियमन केलेली वृत्ती स्थापन कुठं करायची? ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थापन करायची. पण आत्मस्वरूप कसं हे कळलं नसेल तर त्याच्या ठिकाणी तिला स्थापन करता येईल का? तिला स्थापन करता येणार नाही. मग आत्मस्वरूप कसं आहे याचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने रागद्वेषाचं समूळ उच्चाटन होणं शक्यच नाही. आणि म्हणून आपल्याला जर आत्मस्वरूपाचा विचार केला तर आत्मा कसा आहे? तो एकम एवा द्वितीय सच्चिदानंद घन देशकाल वस्तू परिच्छेद रहित स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असंग अशा प्रकारचा तो आत्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अशा प्रकारचा तो आत्मा आहे. असं वाटेल का तो मी आत्मा आहे? असं वाटेल. तो मी आत्मा आहे असं जेव्हा होईल त्यावेळेला तो आत्मा निरपेक्ष व्यापक असल्यामुळं त्याच्या ठिकाणी जगत किंवा जगत कारण अज्ञान याला कुठेही सत्ता नाही. मग जर जगतच त्या ठिकाणी मिथ्या आहे, ते नुसतं अनित्य आहे, दोषाने युक्त आहे असं नाही कळलं तर ते काय आहे? मिथ्या आहे. माझ्या आत्मस्वरूपामध्ये जगताचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे असं जेव्हा कळेल तेव्हा कोणत्या जगतातल्या अनुकूल वस्तूने त्याला आनंद होईल आणि कोणत्या जगतातील प्रतिकूल वस्तूने त्याला दुःख होईल. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला मनोनी द्वेषू ठेला जया पुरुषा. त्याला द्वेष पण नाही आणि त्या पदार्थाचं रागही नाही. म्हणजे रागद्वेष रहित अंतकरण व्हायला पाहिजे. आणि ते होईल कधी? अधिष्ठान आत्म्याचं ब्रह्मत्वाने मी कोण आहे या प्रश्नाचं जर त्याला चांगल्या प्रकारे उलगडा झाला तरच रागद्वेष जातील. नाहीतर काय होईल? एक सारिता तो पुढे उभे एक. अंतकरण जे आहे तोपर्यंत समोर पदार्थ येणार, त्या पदार्थाचं ते काय करणार? ज्ञान करून देणार. आणि नंतर त्या अंतकरण वृत्तीमध्ये त्या पदार्थाविषयीची ग्राह्य त्याज्य किंवा रागद्वेषात्मक अशी वृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. जर या ठिकाणी आपल्या स्वरूपात विषयच नाहीत तर त्या विषयाविषयी राग तरी काय धरायचा आणि द्वेष तरी धारण काय करायचा? याच्यासाठी आपण खोल आत्मस्वरूपात जेव्हा पोचू तेव्हाच आपल्याला म्हणजे परमात्म्याच्या चरणकमलाजवळ म्हणजे चरण शब्दाचा अर्थ आहे त्याचं स्वरूप, त्या स्वरूपापर्यंत पोचू तर आपल्याला ह्या रागद्वेषांची कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. रागद्वेषाच्या जाळ्यात किंवा त्याच्या पाशात आपण जर सापडायचं नसेल तर आपली वृत्ती ही आत्मस्वरूपाकार नित्य निरंतर अशी असली पाहिजे. किंवा यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्येत. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मने ज्याचे सगळे प्राणी मात्र आत्मरूप झाले तत्र को मोहा क शोका एकत्वम अनुपश्यता. त्याला शोक नाही आणि मोह नाही, त्याला अविवेकही नाही आणि आमका पदार्थाचा विरह झाला म्हणून त्याला शोक पण कोणत्याही प्रकारचा नाही. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून या आत्मज्ञाना वाचून रागद्वेषांचा नाश हा कधीही दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणं शक्य नाही. म्हणून सांगितलं की राग द्वेष रहित. पण आता हे सांगा, हे राग द्वेष रहित त्याचं अंतकरण राहणार की नाही? त्याला अंतकरण राहणार. कुठपर्यंत राहणार? देह पडेपर्यंत राहणार.
फक्त त्या अंतःकरणामध्ये रागद्वेष राहणार नाहीत. रागद्वेष विवर्जित असं जे अंतःकरण आहे. खरं तर काय आहे, मनुष्याला जो जीवभाव आला त्याला जे दुःख प्राप्त झालं ते दुःख भावाचं मूळ कोण आहे? तर अंतःकरण आहे का अंतःकरणाच्या रागद्वेषाकार झालेली वृत्ती आहे? रागद्वेषाकार झालेली वृत्ती आहे. त्या रागद्वेष गेलं का ते अंतःकरण आहे का ते ब्रह्मच आहे का आत्माच आहे? ते रागद्वेषरहित असणारं अंतःकरण हे खरं काय आहे? चित्तम चित्त विजानीयात. चित्त जे आहे ते चित्तच काय झालं? चैतन्य झालं. चित्तच काय झालं? चैतन्य. मग ते चित्त त्या ठिकाणी चित्त का आले होतं? चित्त आणि चित्त याच्यामध्ये फक्त एक तकार आहे. तकारो विषयाध्यासा आहे ना. तकारो विषयाध्यासा म्हणजे तकार म्हणजे काय? विषय त्याच्यामध्ये पडले किंवा विषयांचा अध्यास होणं, याला काय झालं? त्या चित्ताला स्वामी महाराज सांगायचे योगाशिष्टामध्ये पण त्यांनी लिहिले, चित्तामध्ये विषय आले की ते आपलं चित्तमध्ये विषय आले, बरोबर ना, की त्या चित्तमध्ये विषय आले की त्या चित्तचं नाव येतं जीव. हां, त्याचं नाव काय येतं? जीव. आणि त्या चित्तामधला तकार म्हणजे विषय गेला तर त्या चित्ताचं नाव काय होतं? चित्त. आहे की नाही? म्हणून काय आहेत ना, तो श्लोक आहे ना, चित्त आणि चित्त याच्यामध्ये काय? तकारो विषयाध्यास. हा एक तकार फक्त विषयाध्यास सुटला की म्हणजे विषयाध्यासच गेला तर त्याच्याविषयी राग आणि द्वेष आहे का? रागही नाही आणि द्वेषही नाही. पण खऱ्या अर्थाने म्हणून ते सावकार महाराज परवा फार गोड बोलले तिथं की तुम्ही हे तुम्ही हेच चिंतन करता सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभ आणि अभ्यास करायचा. पण हा अभ्यास होईल कधी तुमचा? तुम्हाला ह्या प्रक्रियेच्या वेदांताने सांगितलेलं जर यथार्थ आत्मस्वरूपाचं ज्ञान असेल तरच ह्या गोष्टी करता येतील. नाही तर ह्या गोष्टी म्हणजे पुन्हा आदर्शवादच झाला. आहे की नाही? पुन्हा हा काय झाला? आदर्शवादच झाला. याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा मुले कुठारा याचा असाच विचार याचा झाला पाहिजे. आणि हा विचार गीतेमध्ये दिसायला 700 श्लोक आहेत पण मनुष्य जीवनाची सर्व घडी बसवणारे आहेत. 9000 माऊलींच्या ओळी आहेत पण मनुष्य जीवनामध्ये पूर्णपणे कृतकृत्यतेला पोचून देणार. हेच जनाबाईंना कळलं तर जनाबाई किती सांगितल्या, जसं कसं म्हणतात की ब्रह्मज्ञान आणि गोमटी हा ग्रंथ, ह्या ग्रंथामध्ये त्यांना ओवीमध्ये काय दिसलं? ब्रह्मज्ञान दिसलं. आणि त्यामुळं काय दासीजनी काय 12 अक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संतजना माहेश्वरी. ज्ञानेश्वर मंगळ मुनी काय त्यांनी सांगितलंय की ज्ञानोबारायांना संत सम्राट सगळे म्हणतील पण त्यांनी मुनी शब्द दिला आहे. मग ज्ञानोबारायांनी जगत कल्याणासाठी साधकाच्या कल्याणासाठी गीतेवर मनन करून हे चिंतन सांगितलं. म्हणजे हे यौक्तिक चिंतन तुमच्या पुढं हे केलं. म्हणून दासी जनी सेवा करी दासी जनी अशा प्रकारचं हे चिंतन आहे. आणि या रीतीनं जर पाहिलं तर मनुष्य दरिद्री राहील किंवा श्रीमंत होईल, रोगी असेल किंवा निरोगी असेल, लोकांच्यामध्ये कीर्ती असेल किंवा अपकीर्ती असेल, पण कशाचीच झळ त्याला लागणार नाही. कारण का? ज्ञानोबारायांनी सांगितलेला जो मार्ग आहे ह्या मार्गामध्ये देव देखील सकाळी काल आम्ही चिंतन सहज ज्याची कल्पांताच्या वेळी ब्रह्मदेव हा ज्ञानाने मुक्त होतो ना, ज्ञान होऊनच मुक्त होतो, निश्चित मुक्त होतो की नाही. त्याला कोणत्याच प्रकारचं त्याला तिथे ज्ञानाचं साधन करावं लागतंय का? काहीच लागत नाही. मग ब्रह्मदेवाला काही कितीतरी तो सुखी असेल का? नाही, सुखी नाही. ज्ञानोबाराय काय म्हणतात की त्याची स्थिती जर पाहिली ना तर तो काय कोणतरी ओवी पण सांगितली होती की तो असं कल्पना करतो बा हे कधी हे दिवस संपतील. हा अंतराय तो दुसऱ्या प्रकारात आहे. तर हा अंतराय अवचिता का वडवला भगवंता. आणि हे दिवी भोगभोगिता ऐशी दिवी भोगभोगिता अनुतापी नित्य. मग तो तर आम्ही म्हटलं का बिचाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा लाळ गोठावी वाटेल ह्या पुरुषापुढं, जो ज्ञानवान पुरुष. मला कल्पांतापर्यंत वाट भरतो. कल्पांत म्हणजे काही थोडा काळ आहे का? आजच सकाळी कुठं किती 32 कोटी 4 कोटी 32 लक्ष मानुष वर्ष असं त्याचं माप दिलं भागवतामध्ये. आणि एवढा काळ त्याला मी म्हणतो त्याला काही नसलं तर वाट पाहायची इतका काळ. माणसाला जर विषय सुख जर अनुकूल विषय प्राप्त व्हावा वाटले त्याला एक क्षण युगासारखा वाटतो.
आहे की नाही. आणि जर अनुकूल विषय जर प्राप्त झाला तर त्याचा भोग एक युग क्षणासारखं वाटतं. अशी स्थिती त्या बिचाऱ्या ब्रह्मदेवाला किती वाटत असेल, आहे की नाही. आणि ते कार्य ज्ञानेश्वर महाराजांच्या 9000 वयाचं फक्त चिंतन केल्यावर याची देही याची डोळा, त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्ती आणि नंतरची सोय कोणती, विदेह कैवल्य. आणि ज्ञानेश्वरींनी आणखीन ज्ञानेश्वर महाराजांनी सोय करून ठेवली, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा आस्वादन. एवढीच सोय दुसरं कोणी केली का? कोणी सोयी इतकी केली नाही. म्हणून ह्या आपल्याला दिसायला नुसती पदं दिसतात, पण ह्या पदांचा अर्थ आणि त्याचा समन्वय आणि त्याच्यापासून होणारी अर्थरूपता हे प्राप्त होण्यासाठी ज्ञानोबरायांनी हे एवढं मोठं अवतार कार्य करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये याचं बरं, हे गीता आजपर्यंत सगळ्या जगातले सगळी अनेक शास्त्र आहेत, प्रत्येक धर्माची पंथांची, पण गीता सगळ्यांनी डोक्यावरच घेतलेली. गीतेमध्ये असं कोणत्या, आता हे गीत म्हणायचं, वेदाचं सोडून द्या, वेदाच्या विषयी ज्ञानोबारायच म्हणतात, तुकाराम महाराज पण म्हणतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला, किंवा फेडावया काय मज पाहता मागील उणे आणि फेडावया गीतापणे वेदू विठला भलतेने सेव्य व्हावया. याचा अर्थ वेदाचं काहीतरी उणं आहे असं ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात. आणि गीता ते वेदाचं उणं काढण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ वेदाचं मनोगतच, पण गीता त्या वेदाचं मनोगत सर्व मानव जातीसाठी या ठिकाणी स्पष्ट रीतीनं प्रतिपादन करीत आहे. म्हणून गीतेचं चिंतन किंवा ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा मनुष्य हा अध्यात्मात इतका श्रीमंत मनुष्य आहे की त्याच्याबरोबरचं दुसरं कोणी होऊ शकत नाही. पण आपल्याला ही श्रीमंती कळत नाही, म्हणून आपण अनेक दुसऱ्या शास्त्रांचं किंवा दुसऱ्या साधनांचं निरूपण करणारे, त्याच्यामध्ये विचार करिता वाया जाय काळ आणि लटिकेची मुळं फजितीचे, अशी स्थिती होती. आता तुम्ही जर म्हणत असाल की हे सगळ्या शास्त्रांचं अध्ययन आम्ही ज्ञानेश्वरी कळण्याकरता करतो, तर मग तुमच्या तोंडात साखर पडो, आहे की नाही. मग ठीक आहे, कारण हे जे शब्द आहेत ह्या शब्दांचा वेध घ्यायला ह्या सगळ्या शास्त्रकारांची मदत आवश्यक आहे. जे उपनिषदाचे सार, सर्व शास्त्राचे बाहेर परमहंसी सरोवर रमिजे जेथ, अशा प्रकारचा योग्यता या ग्रंथात. आपण ज्ञानेश्वरी करतो, मग ज्ञानेश्वरीचं खरोखर एवढं मोठं गंभीर चिंतन आले किंवा ज्ञानेश्वरी हा इतका मानव जातीला उपयोगी ग्रंथ आहे, तो आपल्या हृदयाशी नित्य कवटाळलेला असावा. आणि ज्याच्या आईच्या स्तनात भरपूर दूध आहे त्या मुलाला दासीचं दूध पिण्याची गरज नाही, त्याप्रमाणे हे ज्ञानोबराय आपल्याला दररोज आपल्याला त्यांचा हे जे काही अमृत आहे याचं प्राशन करवतात. अशा प्रकारची धारणा सहसा होत नाही, कारण अजून तेच एवढी हे होण्यासाठी सुद्धा किती जन्माची पुण्याई सन्मुख व्हावं लागेल हे पण आपल्याला सांगू शकत नाही. आपल्या हातात फक्त काय, शब्दांची अर्थाची यथामती यथाशक्ती सेवा करावी, तरीसुद्धा त्याला हे प्राप्त होईल. ही पुन्हा आणि ग्रंथोप जीवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये होवावेजी, हे ज्ञानोबरायांनी आपल्या समर्थ गुरूंकडे मागितलं. आणि हा होईल दान पसावं हे त्यांच्याकडून वधून घेतलं असल्यामुळं सेवा कोणती तर जानती या सवा, गीताची एकी सेवा काय कराल अघवा शास्त्री एरी, अशा प्रकारचं आहे. तर या ठिकाणी आता इदम मोक्ष कारणम उच्यते अथ इदानीम, हे सगळं सांगितल्यानंतर मोक्षाचं कारण काय आहे ते सांगत असताना रागद्वेषयुक्त असतो विषयान, म्हणजे या ठिकाणी राग आणि द्वेष यांनी रहित असणाऱ्या आणि आत्मवश्यही आणि आपल्या आत्मवश्यही इंद्रियही, हे जर प्राप्त करायचं, आता कसं प्राप्त होईल, मोक्षाचं कारण काय आहे तर राग द्वेष रहित असणाऱ्या आणि आत्मवश्यही आपल्या स्वाधीन असणाऱ्या अशा इंद्रियही, अशा इंद्रियांनी विषयांचरण, म्हणजे जरी विषयांचा अनुभव घेत असला तरी विधेयात्मा, ज्याचा अंतकरणाचा निरोध जो स्वतः करू शकतो. विधेयात्मा म्हणजे ज्यांनी स्वतःच्या अंतकरणाचा निरोध केलेला आहे. निरोध म्हणजे या अर्थाने निग्रह केलेला आहे. निग्रह केलेला आहे म्हणजे ज्याच्या अंतकरण ताब्यात आहे.
अंतकरण विधेय आत्मा म्हणजे ज्याचा आत्मा म्हणजे इथं अंतकरण म्हणजे ज्याचा अंतकरण वशीभूत आहे, ज्याची इंद्रिय वशीभूत आहेत, असा जो पुरुष आहे अशा पुरुषाने विषयांचरण अशी त्या इंद्रिय जरी त्याचे विषयांच्या ठिकाणी संचार करत असली म्हणजे त्या इंद्रियांचा आणि त्या विषयांचा संबंध होत असला तरीसुद्धा ते विषय त्या पुरुषाला बाधत नाही, त्याला मोक्षाला ते प्रतिबंध करू शकत नाही. उलट असा घेतलेला विषयांचा उपभोग हा प्रसादम अधिगच्छति, त्या पुरुषाच्या चित्ताच्या प्रसन्नतेला कारण होतो. प्रसन्नतेला याचा अर्थ इथं प्रसन्नता म्हणजे चित्ताचं सुख शांती याची अभिव्यक्ती असा अर्थ नाही, तर खरा त्याचा अर्थ असा आहे प्रसन्न. आज म्हणतो ना शरद ऋतूतलं पाणी प्रसन्न असतं. शरद ऋतूतलं पाणी प्रसन्न म्हणजे काय हसत असतं काय? त्याच्या ठिकाणी स्मित हास्य तरी आहे का त्याला? प्रसन्न याचा अर्थ पावसाळ्या वर्षा काळामध्ये असणारं पाण्यामध्ये जे मालिन्य ते मालिन्य निघून गेलेलं आहे. त्या पुराच्या पाण्याचा जो प्रवाह असताना जे चांचल्य आहे ते निघून गेलेलं आहे. ते पाणी स्थिर स्वरूपात आहे, विशुद्ध स्वरूपात आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या पुरुषाच्या चित्ताचा ज्याला आपलं चित्त निरुद्ध करता येतं किंवा निग्रहित करता येणं म्हणजे त्याला वाटलं त्यासाठी मागं सांगून ठेवलेले सत्वापत्तीमधलं उदाहरण सांगतानाच सांगितलं की ज्या कुर्मजियापरी आणि ओवाईला अवयवपसरी ना तरी इच्छावशी आवरी आपुली आपण. त्या कासवाप्रमाणे ज्याला वाटलं की आता आपल्या ह्या इंद्रियांचा विस्तार करायला हरकत नाही तर करू शकतो आणि जर त्याला कुठं भय दिसलं तर लगेच त्या इंद्रियांचा निग्रह करू शकतो. तसंच आपल्या अंतःकरण वृत्तीचा सुद्धा निग्रह आणि इंद्रियांचाही निग्रह जो करू शकतो त्या असा जो पुरुष आहे आत्मवश्यैर विधेय आत्मा तो प्रसादम अधिगच्छति. प्रसाद म्हणजे चित्ताचा प्रसाद म्हणजे चित्ताची स्थिरता. म्हणजे असा अभ्यास करणाऱ्या पुरुषाला या ठिकाणी राग आणि द्वेष हे कधी सतावीत नाही, तर अशा पुरुषाच्या चित्ताची प्रसन्नता असते म्हणजे चित्ताची शुद्धता असते. रागद्वेष काय करतात? चित्ताला मलिन करतात. तुम्ही म्हणा द्वेष मलिन करतो आणि राग मलिन करत नाही का? रंजनात राग हा इति उच्यते. जर एखाद्या विषयी जर मनुष्याच्या अंतःकरणात अनुराग असेल तर त्याच्या चित्तात त्याचं चिंतन चालू असतं की नाही? त्यावेळेस ते चित्त स्थिर असतं का? चिंतन आताच आपण चिंतन केलं की नुसतं विषयाचं ध्यान करायला सुरुवात केली तेव्हापासूनच दुःखाची काय आहे उपलब्धी आहे. तत्वतः पाहिलं तर अज्ञान कालात माणसाला हे कळत नाही. विचार कालात जर त्याला सारासार किंवा ग्राह्य त्याज्य किंवा सत्यमिथ्या नित्य अनित्य याविषयीचा विचार करण्याची योग्यता असेल तर त्याला ही गोष्ट लक्षात येते. म्हणून रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरण. याच्यातून दुसरी एक गोष्ट आहे की हा जो स्थितप्रज्ञ आहे आपल्या जर कायम तुम्ही म्हणत असाल स्थितप्रज्ञ म्हणलं का त्याचा विषयाची कधीच ओळख कासता कामा नाही. म्हणून इथं हा ज्या स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे हा व्यवहारातला स्थितप्रज्ञ आहे का निर्विकल्प समाधी मग्न स्थितप्रज्ञ आहे? निर्भीत समाधीला प्राप्त झालेला आहे. निर्भीत समाधीला प्राप्त झालेला जो हे त्याचं प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान हा जो तुर्यगा अवस्थेला उन्मनी अवस्थेला प्राप्त झालेला हा स्थितप्रज्ञाचं वर्णन होऊन गेले. दुसरं त्याने जे लिहिलं होतं स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव आणि स्थितधी किम प्रभाष्येत किमा आसित व्रजेत किम ह्या द्वितीय प्रश्नाचं चिंतन चालू आहे. आणि ह्या द्वितीय प्रश्नामध्ये हा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे तो कदाचित विषयांच्या ठिकाणी संचार करताना म्हणजे विषयाचा भोग घेताना जरी दिसला तरीसुद्धा त्याच्या चित्ताची प्रसन्नता कधी खंडित होत नाही. उलट त्याचं चित्त प्रसन्न होतं असं सांगितलं ना. प्रसादम अधिगच्छति. प्रसादाला म्हणजे त्याचं चित्त स्वच्छतेला प्राप्त होतं. निर्वासन असतं त्याच्या चित्तामध्ये. कोणत्याही प्रकारचं जे काही पूर्वभोगाचे संस्कार ते संस्कारसुद्धा नसतात, परंतु प्रारब्ध प्राप्त तो व्यवहार करतो आणि प्रारब्ध प्राप्त त्याच्या ठिकाणी व्यवहार होताना दिसत असला तरी स्वसंवेद्य त्याच्या दृष्टीनं तो व्यवहार जो आहे त्या व्यवहाराविषयी त्याला राग द्वेष वर्जित वृत्ती असते. म्हणजे व्यवहार करू नये कसं आहे त्याच्याविषयी स्वामी महाराज सांगायचे. मामासाहेबांचं उदाहरण सांगायचे. पुण्यामध्ये एक कोणतरी ते समाधान मला वाटतं हॉटेलचं नाव आहे.
तर ते एक वारकरी होते. तर त्यांना असं वाटलं की वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना एकदा बोलवावं आणि आपण त्यांना आंब्याचा दिवस होते, मग त्यांनी आंबेरसाचं जेवण केलं. मग ते सगळे जेवले, तृप्त झाले, आले आणि एक वर्षांनी पुन्हा त्यांनी सांगितलं की मला पुन्हा बोलावून घ्या. मग ते सगळ्या मुलांना बोलावलं, मामाही होते आणि मग ते सगळ्यांनी रस खाल्ल्यानंतर त्यांनी सांगितलं रसाचं जेवण कसं झालं. ते म्हणे रस चांगला होता, पण म्हणे गेल्या वर्षीसारखा नाही. गेल्या वर्षी जो रस होता तो काही वेगळाच होता, त्याची चव तशी नाही. मामा त्याला म्हटले की गेल्या वर्षी तू रसाला खाल्लं होतं, आता तुला रसाने खाल्लं, कारण 1 वर्ष झालं तरी तुझ्या ती चव अजून तुझ्या जिभेवर रेंगाळत आहे. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, आता तुम्हाला काय केलं, समजा मागचे गुलाबजामुन चांगले होते म्हणत असला तर असं समजायचं का गुलाबजामुन मागचे चांगले होते म्हणजे आज याला गुलाबजामुननी खाल्लेलं आहे. मागच्या वेळेला गुलाबजामुनला खाल्लं होतं, आता त्याच्यात चव काय घ्यायचं. तुकाराम महाराज काय म्हणतात, मस्तक भरल्यावरी स्वाद नेणे. ऐक काय, मिष्टानाची चवी आणि जिवेच्या मिष्टानाची गोडी आणि जिवेच्या आगरी. जिवेच्या टोकाला फक्त आपल्याला जे 6 रस आहे ना, मधुर, आम्ल, कटू, तिक्त, कषाय, हे रस आहे ना, इथं आपल्या जिभेमध्ये जे काही नर म्हणतात त्याला, ज्या संवेदना वाही नाडी आहेत त्याच्यामध्ये अशी स्थानं ठरून गेले तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या संवेदना वाहक नाड्यांनाच फक्त मधुर रसाचं ज्ञान होतं. दुसरे आहेत त्यांना फक्त त्या ठिकाणी फक्त तुम्हाला कटू म्हणजे तिखट रसाचं ज्ञान होतं, तिक्त म्हणजे कडू रसाचं ज्ञान होतं, आंबट त्याच ठिकाणी कळतं. मग आता ते कळतं, मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी ना, जिवेच्या आग्रावर फक्त कळते, टोकाला गोड हे फक्त. आणि मस्तक भरल्यावेळी ते चामाची मूठ भरली, जठरामध्ये ते गेलं, आता कुठं ती चव आहे, जठराला चव आहे का तिथं काही, आणि तिचं रूपांतर काय होतं, विष्टेत. मग माणसं आहे ना साध्या अन्नासाठी किती भांडणं करते, किती नाराज होते, शिळं दिलं, आंबटच दिलं, चांगला स्वयंपाक केलाच नाही असं लोक म्हणतात. पण ह्याचा थोडा साधा विचार आहे की ते पोटात गेल्यावर मस्तक भरल्यावरही स्वाद नेणे अशी स्थिती आहे. तर हे करायचं असेल तर अशी जर स्थिती माणसाने ठेवली आणि त्याला हे आम्हाला ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालाही नारायणे, त्या ठिकाणी ब्रह्मरसाच्या पारणेची त्याला चव घेता येईल का. ज्याला विषयात रस आहे त्याला रसरूप परमात्मा कधीच कळणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं आत्मवश्यैर विधेयात्मा, त्याची इंद्रिय पण अधीन असली पाहिजे. जर तुमचे विषयाकडे गेले ना त्याच मनुष्य विषयाकडे जाऊ शकतो किंवा विषयाचा खरा भोग घेण्याचा अधिकार स्वामी महाराज सांगायचे त्यालाच आहे की ज्याला पुन्हा त्याचं काय करता येतं, आटोपता येतं. ज्याला विषयाचं नियमन करता येत नाही त्याला विषय भोगाचा पण अधिकार नाही. त्या मनुष्याला त्याला हसण्याचं पण आवडलं पाहिजे, त्याला हसण्याचा आनंद आहे. एकदा आम्ही स्वामी महाराजांच्या बरोबर दर्शनाला येत होतो. स्वामी महाराजांनी पाठामध्ये एक अशी विनोदी गोष्ट सांगितली की आम्ही पोट भरून हसलो. त्याच्यामध्ये खूपच हसले, सगळे हसले पण मी जास्त हसलो त्याच्यामध्ये. आणि नंतर स्वामी महाराजांनी आलो आणि त्यावेळेला तिथं बाजार भरत होता, मामांच्या पुतळ्यासमोर तो सगळा बाजार भरत होता. तिथं त्यांनी तीच गोष्ट पुन्हा काढली, लगेच म्हणे काय नारायणराव आज हसले, आणि ती गोष्ट पुन्हा सांगितली. मला असं वाटलं, मला पुन्हा हसू आलं, इतकं हसू आलं माझं पोट दुखायला लागलं. मग त्या मामांच्या पुतळ्यासमोर मी खाली बसलो नाही, मग लोळायला लागलो, एकदम गडबडा लोळायला लागलो. हात मला काही त्याचं वाटलं नाही. नंतर उठलो आणि स्वामी महाराज हो चला चला, मला ते स्वामी महाराजांना खूप राग आला, ते लगेच ताबडतोब पटपट निघून गेले. ते त्या मंदिरापर्यंत पोचले, मग मी मागून गेलो आणि दुपारी पाठाला आल्यावर त्यांनी सांगितलं आत्तापासून कधी विनोद करायचा नाही. ज्याला हसण्याचा आटोपता येत नाही त्यांनी त्याला काय विनोद सांगण्यात उपयोग आहे म्हणे, मूर्खाला विनोद सांगितला असं ते म्हटले. कारण म्हणे हसणं ठीक आहे पण हसणं आटोपता यायला पाहिजे ना. म्हणजे त्या बाजारात गडबडा लोळायला लागला गाढवासारखा म्हटले. तसं विषयांचं जे सुख आहे ते विषयाचं सुख तोच घेऊ शकतो किंवा विषयांचे संबंध तोच पुरुष करू शकतो ज्याचं मन पण नियमन करू शकतो आणि ज्याचं इंद्रिय पण नियमित करू शकतो. तसं इथं सांगतात
की आत्मवश्यैर विधेयात्मा, आणि मग असा प्रसादम अधिगच्छती, असा जो पुरुष आहे तो प्रसादाला चित्ताच्या इथं तर त्याने चित्ताच्या स्वस्थतेला असलेलं आहे. प्रसादाहा प्रसन्नता स्वास्थ्यम, चित्ताचं स्वास्थ्य. याच्यातून एक काय झालं की याच्यातून असाही एक स्थितप्रज्ञ आहे की ज्याची इंद्रिय विषयांच्यामध्ये वावरतात, परंतु ती वावरत असताना ह्या पुरुषाचं परसंवेद्य जर लक्षण असेल, परसंवेद्य, कारण स्वसंवेद्य जे आहे त्याचा काही कोणाला विषय होत नाही. त्याचं पुढं जाऊन म्हणायचं झालं तर त्याचा तो स्वतःला विषय होत नाही तर अन्याला विषय होईलच कसा. पण काही लक्षणं जी आहेत ती परसंवेद्य पण आहेत. समजा सुखदुःखे समेकृत्वा, की तुम्हाला पण कळू शकतं की याला आनंद झाला तरी हा मनुष्य हुरळून जात नाही, किंवा याला सुखाचा प्रसंग आपलं दुःखाचा प्रसंग आला तरी हा त्या ठिकाणी गांजल्यासारखा, पिडल्यासारखा, दिनवाना होत नाही. यावरून हा पुरुष जीवनमुक्त आहे असं साधारणपणे तुम्हाला म्हणता येईल. पण काही लक्षणं जी ती स्वसंवेद्य आहे. तर हे जे लक्षण आहे हे लक्षण कोणतंही परसंवेद्य लक्षण आहे. म्हणून म्हणतात की आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छती. रागद्वेषयुक्तही रागाच द्वेषाच रागद्वेषौ तत्पुरस्सराही इंद्रियानाम प्रवृत्ती स्वाभाविक. कोणती इंद्रियांची प्रवृत्ती होते ते राग जे त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी उपनिषदामध्येच लिहिलं, मला वाटतं की उपनिषदामध्येच उदाहरण दिलं किंवा ब्रह्मसूत्रामध्ये दिलं की गायी हे, आणि त्या गायीकडे जर तुम्ही पिंडी घेऊन गेले तर गायी तुमच्याकडे येते. जर तुम्ही आद्याच भाषामध्ये की पश्वादी विषच्या विशेषात, जर तुम्ही ह्या ठिकाणी गवत घेऊन गेले तर तुमच्याकडे येणार, आणि काठी घेतली तर त्या ठिकाणाहून ते दूर जाणार. म्हणजे याचाच अर्थ काय, कोणतीही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती तत्पुरस्सराः म्हणजे रागद्वेष पुरस्सरा इंद्रियानाम प्रवृत्ती ही स्वाभाविक, ही स्वाभाविकपणाने आहे. त्याच्यामध्ये काय कोणी मनुष्य असला आणि त्याला विस्तव पुढे गेलं तर मागं हात घेणारच, आणि जर त्याला पक्वान्न पुढे केलं तर हात पुढं करणारच. ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे. तत्र या मुमुक्ष भवती सहा ताभ्याम वियुक्तही. आणि जो पुरुष मुमुक्ष असतो ना तो ह्या रागद्वेषापासून काय असला पाहिजे, वियुक्त असला पाहिजे. श्रोत्रादिवी, आणि रागद्वेष तर अंतकरणात नाही, आणि श्रोत्रादिवी इंद्रिय विषयन अवर्जनीयान चरण. आणि तो जो पुरुष आहे तो पुरुष या ठिकाणी रागद्वेष तर अंतकरणात नाही, आणि इंद्रिय तर विषयांच्या ठिकाणी. पण कोणत्या विषयांच्या ठिकाणी, काय भाष्यकार आहे, अवर्जनीयान असा शब्द टाकला. नाही तर लोकांना काय, हेच बरेचसे लोक याचं काय करतात, कितीतरी समर्थन करायला माणसाला याचा उपयोग होतो, पण अवर्जनीय शब्द दिसत नाही. म्हणजे कसे, प्रारब्ध प्राप्त जे भोग आहेत ते अवर्जनीयच आहे ना, ते अवर्जनीयच आहे. मग अवर्जनीय असणाऱ्या विषयांच्या ठिकाणी ज्याचं वर्जन करता येत नाही, कारण यद्भावी तद्भावी, किंवा बुद्धी होणारा सारखी ठाके, होणारं ते त्रिशुद्धी न चुके, हेच अवर्जनीय भोग आहे ना. त्या अवर्जनीय भोगांच्या ठिकाणी चरण नाम उपलब्धमाना, अशा त्याच्या ठिकाणी जरी ते विषय आणि इंद्रियांचा संबंध उपलब्ध झाला, तुम्हाला जाणवला, तरीसुद्धा आत्मवश्यही आत्मनः वश्यानी वशीकृतानी, ज्याची या ठिकाणी अंतःकरणाने ज्याची इंद्रिय वशीभूत केलेली आहेत. बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ इंद्रिय, आता कालच आपण दररोजच चिंतन करतो नेहमी की विषयापेक्षा सूक्ष्म कोण आहे, इंद्रिय, इंद्रियांपेक्षा मन, आणि मनापेक्षाही बुद्धी, बुद्धीपेक्षाही चित्त, चित्तापेक्षाही अहंकार. आता ह्याच श्लोकामध्ये काशिकानंद स्वामींनी भरपूर चिंतन केलेलं आहे की हे जे इंद्रियांमध्ये विषयांची काही प्रतिमा उमटते का, तर हो, इंद्रियांमध्ये सुद्धा उमटते प्रतिबिंब रूपाने, मनामध्ये, चित्तामध्ये, अहंकारामध्ये, सगळ्या ठिकाणी असतात. म्हणून विषय जे असतात ना ते विषय असा मनुष्य जेव्हा म्हणतो, आपण म्हणतो मनाचा संबंध असतो, पण कधी कधी असं दिसतं, समजा आता खूप आपण गरम झालेलं आहे असं, आणि ज्या वेळेला माणसाला बर्फाचा रस प्यायला दिला तर वाह वाह, खरं तर काय येतो, इंद्रियांचाच आस्वादन येते. ते विषय मनापर्यंत मुख्य हे नाही, त्याच्यामध्ये इंद्रियांपर्यंतच आहे की नाही. आणि मन सगळ्या विषयांचा भोग झाल्यानंतर जेव्हा तो मनाला त्या ठिकाणी असं वाटतं ते वा वा आज काय, त्यावेळेला ते मनापर्यंत पोचलं आहे.
पण अगोदर खरं इंद्रियांनी पण आस्वादन घेतलेलं आहे. संकल्प विकल्प केला, त्या संकल्पाप्रमाणे झालं. मनाने पण त्याचं आस्वादन केलं. वा वा हे व्हायलाच पाहिजे होतं, झालं. बुद्धीनं पण आस्वादन केलं. मला झालं, मला सगळ्यांना नाही मिळालं हे. अहंकाराने पण आस्वादन केलं. त्याच्यापर्यंत हे सगळं गेलं. म्हणून आत्मवश्यैर विधेय आत्मा असं म्हटलेलं आहे. आत्मवश्यही आत्मनावश्यानी वशीकृतानी भूतानी इंद्रियानी तै आत्मवश्यही विधेय आत्मा इच्छतः आत्मा अंतकरणम यस्य सहा अयम प्रसादम अधिगच्छती. आपल्या स्वाधीन असणाऱ्या इंद्रियांनी तो विषय भोग घेणारा तो विधेय आत्मा म्हणजे इच्छेप्रमाणे ज्याचं अंतकरण वागत असते. अंतकरणाच्या इच्छेप्रमाणे तो वागत नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे ते अंतकरण वागतं. असा जो पुरुष आहे तो पुरुष प्रसन्नतेला प्रसादम अधिगच्छती, तो प्रसन्नतेला प्राप्त होतो. म्हणजे प्रसाद म्हणजे कोणाची? चित्ताचा प्रसाद म्हणजे प्रसन्नता, म्हणजे स्वस्थता, म्हणजे स्वस्मिन स्थितता. म्हणजे जर पुरुष आत्मस्वरूपामध्ये स्थित असेल तर त्यालाच ह्या गोष्टी काय आहे शक्य आहे. म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुषालाच ह्या गोष्टी काय आहेत शक्य आहेत. मग हा कोणता आहे? हा व्यवहारातला जीवनमुक्त आहे. हा पुरुष व्यवहारातला जीवनमुक्त आहे असं सांगितलं. म्हणून आता पुढं याचंच वर्णन करतात. मनोनी विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील उद्याप. अभिन्ना या सेवा मिया चित्त मियाची भरेल जे दवा, माझा प्रसाद जाण ते दवा संपूर्ण झाला असं भगवंतांनी म्हटलेलं.